आपण जाणार आहोत आजचा आपला टॉपिक. आजचा आपला टॉपिक आहे ऑक्युलर डिफेन्स, डोळ्याचं आरोग्य. कारण जोपर्यंत मला तरी स्वतःच्या शरीरातला कुठला एक पण नख सुद्धा, आज माझे मिस्टर सांगायला लागलेत माझ्या नखाला अशी रेष का पडल्यासारखं वाटायला लागलंय. म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीकडं आपलं बारीक लक्ष असायला पाहिजे आणि असतं. आणि त्या प्रत्येक गोष्ट अमूल्य असते. मग त्याची किंमत आपण करत नाही. करून बघा एखाद्या व्यक्तीला ज्याला दिसतच नाही, त्याला काय कसं वाटत असेल. एक दिवस 1 तास फक्त डोळे बंद करणार आहे, काय बघणार नाही, काय होईल, किती गोंधळ होईल आपला सगळा. त्यामुळे आज आपण ज्या फ्युएल बद्दल माहिती घेणार आहे ते ऑक्युलर डिफेन्स, डोळ्याचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठीचा फ्युएल आहे. आपण जाऊ ह्या फ्युएलची माहिती घेण्यासाठी विजय शेटे सरांच्याकडे. विजय शेटे सर योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत, फार्मासिस्ट आहेत, स्वतःच मेडिकल शॉप आहे. आणि इकडं बरं झाला तर ठीक, नाही झाला तर तिकडे या. तिकडच्या सगळ्या फायली काय काय त्या पण घ्या नंतर आणि परत या. कारण पहिला प्रयत्न करतात की तुम्ही ठीक राहण्यासाठी, नाही तर मग औषधं देऊन प्रयत्न करतात. औषधांना पण फरक पडला नाही तर मग या लाईफस्टाईल आणि परत खानपानावर हे सगळं काम करायला लागले. जाणार आहोत आपण विजय शेटे सरांच्याकडे. जोरदार क्लॅप करू. सुमित सर ऑल म्यूट टाका. शेटे सर आज काहीच फ्लायर नाहीये. एक 5 मिनिटं जादा झाली तरी चालतील म्हणून अजून एक एक्सपिरियन्स घेतला. ऑल म्यूट टाका सुमित सर. यस ताई, अनम्यूट करा सर. गुड मॉर्निंग सगळ्यांना. चला, दर गुरुवार म्हटलं की आपलं फ्युल इन्फॉर्मेशन असतंय आणि आजचं फ्युल इन्फॉर्मेशन जे आहे तर त्याचं नाव आहे ऑक्युलर डिफेन्स. आता पहिला मी या शब्दाचा तुम्हाला अर्थ सांगतो. हे काय कळत नाही लोकांना, ऑक्युलर डिफेन्स म्हणजे काय. तर डिफेन्स म्हणजे संरक्षण करणे. त्याला डिफेन्स म्हणजे संरक्षण करणे. आणि ऑक्युलर ह्या शब्दाचा अर्थ काय, ऑक्युलर हे पहिला आधी समजून घ्या, म्हणजे तुम्हाला हे सगळं पुढे काय ते लक्षात येईल. ऑक्युलर म्हणजे तुमचं हे डोळ्याशी रिलेटेड आहे. आपले डोळे जे आहेत ना, ऑक्युलर, डोळ्याचं आरोग्य, तुमची दिसण्याची क्षमता, त्याच्यात आपण पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ज्ञान ग्रहण करत असतो. म्हणजे डोळे, कान, नाक वगैरे आहे की नाही, हे पंच ज्ञानेंद्रियांचे आहेत. आणि हे डोळ्याच्या माध्यमातून आपण बघत असतो, वाचत असतो, तर ज्ञान ते ग्रहण करत असतो. तर ऑक्युलर शब्द काय, रिलेटेड टू आय, जे ॲबिलिटी टू सी, म्हणजे तुमची दिसण्याची क्षमता. वय वाढेल तसं दिसण्याची क्षमता कमी होते की नाही बघा. बरेच लोकांची, तुम्हाला ग्लुकोमा होतो, कॅटरॅक्ट होतोय, तुम्हाला मोतीबिंदू वगैरे होतो, एखाद्याला चष्मा लागतो किंवा चष्म्याचा नंबर वाढतो. म्हणजे ऑक्युलर शब्दाचा अर्थ काय, डोळ्याशी रिलेटेड दिसण्याची तुमची जी क्षमता आहे ती, हा ऑक्युलर डिफेन्स. म्हणजे त्याची तुमची काय करायचं, तुम्ही दिसण्याची जी क्षमता आहे त्याचं संरक्षण करायचं आहे. ऑक्युलर डिफेन्स, दिसण्याची क्षमता, डोळ्याचं जे काय कार्य आहे तर त्याचं तुम्ही काय करायचं आहे, संरक्षण करायचं आहे. लक्षात आलं ऑक्युलर शब्दाचा अर्थ. हा, आता आणखीन एक शब्द इथे येणार आहे, ARMD. ARMD, ह्याचा हा शॉर्ट फॉर्म आहे. तर त्याचा लॉंग फॉर्म काय, एज रिलेटेड मॉक्युलर डिजनरेशन. आता हे मॉक्युलर आहे की नाही, हे डोळ्यासंदर्भातच आहे. मॉक्युलर शब्द सुद्धा आहे की नाही, हे डोळ्यासंदर्भातलं सगळं त्या अनुषंगानेच आहे. तर एज रिलेटेड मॉक्युलर डिजनरेशन, डिजनरेशन म्हणजे ऱ्हास होणे, ऱ्हास होत जातो की नाही एखाद्याचं, तर ते आहे. तर वय वाढेल तसं, एज रिलेटेड म्हणजे वय वाढेल तसं तुमच्या डोळ्याचं आरोग्य हे कमी होत जाणार आहे. त्याला शिर्यते इथे शरीरम, जे झिजणार ते शरीर. वय वाढेल तसं आपलं शरीर हे झिजणारच असतं, लक्षात घ्या. बघा, वय झालेल्या लोकांचं आरोग्य बघा, त्यांची स्किन बघा, त्यांचा लुक बघा, त्यांची एनर्जी बघा, तर ही कमी होणारच असते. लक्षात आलं. तर इथं ARMD म्हणजे एज रिलेटेड मॉक्युलर, मॉक्युलर म्हणजे डोळ्याशी रिलेटेड, डिजनरेशन म्हणजे तुमचा ऱ्हास होत असतो. लक्षात आलं, डिजनरेशन ते होत असतं. तर तो एक शब्दांचा अर्थ लक्षात आले. हा, आता आपल्याला त्याचं नाव काय, ऑक्युलर डिफेन्स असतं. लक्षात आलं. आता कॅप्सूल, टॅबलेट म्हटल्यानंतर इथं कुठल्याही प्रकारचं मेडिसिन नाही आहे. हे कसे फूड प्रोडक्ट आहेत, फूड जे आपल्याला आहारामधनं आपल्याला मिळत नाही. तर हे एक कॅप्सूल जर आपण रोज घेतली, एक कॅप्सूल, तर तुमच्या डोळ्यांचं संपूर्ण संरक्षण जे आहे, डोळ्याचं जे आरोग्य आहे, तर ते तुम्ही तुमचं प्रोटेक्ट करू शकता. लक्षात आलं. तर आता ह्याच्यामधले नेहमीप्रमाणे ह्याच्यामध्ये काय कंटेन्स काय आहे, तर त्या एका कॅप्सूलमध्ये, कॅप्सूल फॉर्मॅटमध्ये असतं. तर त्याच्यामध्ये काय असतं,
आता ल्युटीन ह्यातले 2 इन्ग्रेडियंट्स आहेत की नाही, तर ते अत्यंत महत्वाचे आहेत. पहिलं आहे ल्युटीन आणि ते 13 मिलीग्रॅम असतं, 13 मिलीग्रॅम. आणि झिझिॲन्थिन म्हणून असतं, झिझिॲन्थिन हे 26 मिलीग्रॅम असतं. आणि हे दोन्ही जे आहेत की नाही, आता काही मेडिकल शब्द येतील. कार्टिकोनॉइड्स आहेत, कार्टिकोनॉइड्स म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी. आता झिझिॲन्थिन आणि ल्युटीन, ल्युटीन 13 मिलीग्रॅम आणि झिझिॲन्थिन 26 मिलीग्रॅम. ह्याच्यातले 2 मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे ते जे तुम्हाला फूड प्रॉडक्ट, फूड आहे ते अन्न आहे. लक्षात आलं? तर हे कार्टिनॉइड्स म्हणजे तुम्हाला अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी, इन्फ्लेमेशन म्हणजे सूज. लक्षात आलं? तर हे त्याची प्रॉपर्टी, त्याचे म्हणजे त्याची काय ऍक्शन होते कार्टिनॉइड्स म्हणजे, तर ते अँटी इन्फ्लेमेटरी सूज कमी करतात. हे झिझिॲन्थिन आणि ल्युटीन. लक्षात आलं? त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं 420 मिलीग्रॅम, व्हिटॅमिन सी असतं 28 मिलीग्रॅम, व्हिटॅमिन ई असतं 52 मिलीग्रॅम. लक्षात आलं? व्हिटॅमिन ए, सी, ई वर्क्स ॲज अ अँटीऑक्सिडंट. लक्षात आलं? आता अँटीऑक्सिडंट म्हणजे काय? तुम्ही एनर्जी ड्रिंक घेता, वर्क्स ॲज अ अँटीऑक्सिडंट. मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट कोण घेतं? वर्क्स ॲज अ अँटीऑक्सिडंट. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई आहे. फॉर्म्युला 1 कोण घेतंय? त्याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन ए, सी, ई आहे. तर व्हिटॅमिन ए, सी, ई वर्क्स ॲज अ अँटीऑक्सिडंट. आता अँटीऑक्सिडंट म्हणजे काय? ऑक्सिडेशन म्हणजे जळणे किंवा हे गंज चढणे. लक्षात आलं? गंज चढतो. लोखंडाला गंज चढतो की नाही, तर तिथं ऑक्सिडेशन होत असते. सफरचंद कट करून ठेवा, ते तसंच ठेवा. कट केलेलं सफरचंद नंतर ते काळं पडत जातं बघा. ऑक्सिजनशी त्याचा संपर्क येतो, तर ते काळं पडत जायला लागतंय. तर ते मग त्याला म्हणायचं ऑक्सिडेशन. लक्षात आलं? तर हे अँटीऑक्सिडंट म्हणजे काय? तर जिथं आता कोळसा जळतो की नाही, कोळसा जळल्यानंतर तिथं काय राहतं? राख राहते आणि तिथं तुम्हाला कोळसा राहतो. लाकूड ज्यावेळी जळतं त्यावेळी लाकूड जळल्यानंतर शेवटी कोळसा आणि राख राहत असते. तर इथं आपल्याला हे तुमच्या शरीरामध्ये कसं हे ही प्रक्रिया होतच असते. ऑक्सिडेशनची प्रक्रिया होतच असते. तुम्ही श्वास घेणार, सोडणार, तुम्ही खाणार, पिणार, तर हे सगळ्या प्रोसेसमध्ये तुमचं मेटाबॉलिझम वगैरे आहे की नाही, तर इथं हे ऑक्सिडेशन सगळीकडे होतच असतं. आता ऑक्सिडेशन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की नाही, हे लाकूड जळतं तिथं राख आणि कोळसा राहतो. तर ते फ्री रॅडिकल तयार होत असतात. फ्री रॅडिकल म्हणजे पेशी लेव्हलचा कचरा. हे काही शब्द लक्षात ठेवा. फ्री रॅडिकल म्हणजे पेशी लेव्हलचा कचरा. मग तो आपल्याला काय करायला पाहिजे? फ्री रॅडिकल ते स्वच्छ झाले पाहिजेत. तर तिथं अँटीऑक्सिडंट. लक्षात आलं? आणि हे व्हिटॅमिन ए, सी, ई वर्क्स ॲज अ अँटीऑक्सिडंट. लक्षात आलं? आता आपण हे करतो बघा, लोखंड ते गंजू नये म्हणून त्याला काय लागतात? रेड ऑक्साईड लावतात बघा. लोखंड गंजू नये म्हणून त्याच्यासाठी लाल कलरचा तो कलर असतो बघा, रेड ऑक्साईड म्हणतात त्याला. मग ते त्या लोखंडाचं प्रोटेक्शनसाठी असतं. रेड ऑक्साईड लावलं की पाण्यात इकडे-तिकडे हवेत ते काय होतं, ते लोखंड गंजत नाही. मग हे रेड ऑक्साईडचं असं काम करतं कोण? अँटीऑक्सिडंट. कोण? व्हिटॅमिन ए, सी, ई. त्या कॅप्सूलमध्ये असतात. ते एकत्रित कॉम्बिनेशनमध्ये त्याची ती ॲक्शन असते. आणि याच्यामध्ये कॉपर असतं 122 मिलीग्रॅम कॉपर आणि झिंक असतं. झिंक मिनरल्स आहेत. कॉपर हे मिनरल आहे. झिंक हे सुद्धा मिनरल आहे. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स म्हणतो ना, तर ते. तर हे 122 मिलीग्रॅम कॉपर असतं आणि झिंक 845 मिलीग्रॅम असतं. आता ह्यांचं काय? हे एकत्रित त्याची ॲक्शन असते. कॉपर आणि झिंक. लक्षात आलं? ते एकत्रित आले की त्याची ॲक्शन असते. मग हे एज रिलेटेड जे असते की नाही मॉक्युलर म्हणजे डोळ्याशी रिलेटेड, तर तिथं त्याचं डिजनरेशनमध्ये हे कॉपर, झिंक वगैरे सगळा त्याचा रोल असतो. आणि व्हिटॅमिन ए, सी, ई सांगितलं की अँटीऑक्सिडंट जे फ्री रॅडिकल वगैरे तयार होणार, तर तिथं तुम्हाला हे अँटीऑक्सिडंट ते लागतच असतात. आणि हे कॉन्ट्रबॅलन्स होण्यासाठी आणि ल्युटीन आणि झिझिॲन्थिन कार्टिनोइड्स म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी सूज निर्माण होते असं. तर हे त्याचं कॉम्बिनेशन आहे. आता हे आपल्याला काय होत असतं, आपल्याला बघा दिसायला सगळ्यांना आपल्याला डोळे बंद करून बसतो, अंधळ बंद झालं तर प्रॉब्लेम होतो ना. तर मग हे असं नाही पाहिजे किंवा नंतर वय वाढेल तसं तुमची दृष्टी बघा, तर दिसायचं कमी होतं किंवा काय होतं. हे सगळे डोळ्याशी रिलेटेड प्रॉब्लेम असतात. मग त्याचं मेन कारण काय? आता बघा आपण कितीही जरी म्हटलं की नाही, तर तुम्ही टाळू शकणार नाहीये. काय टाळू शकणार नाही? आता बऱ्याच लोकांची सर्व्हिसच अशी आहे, की त्यांना किती तास त्यांनी समोर आपल्या लॅपटॉपच्या समोर असतात. हे आय-टी क्षेत्रातले लोकं बघा सगळे. हे लॅपटॉपच्या समोरच त्यांचं आयुष्य जातं. लक्षात आलं? लॅपटॉप असतं ते किंवा आपण हे आता मोबाईल बघतो, टीव्ही बघतो. लक्षात आलं? हे तर त्याच्यातले जे ब्लू रेज असतात, लक्षात आलं? तर त्या ब्लू रेजचा साइड इफेक्ट होत असतो. तर ते तुमच्या हातामध्ये आहे काय?
तर ते तुम्ही काय प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. अल्ट्राव्हायोलेट रेज पण असतात. सूर्यप्रकाश जो असतो की नाही, तर त्याच्या दुपारच्या कडक उन्हामध्ये अल्ट्राव्हायोलेट रेज जास्त असतात. तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या डोळ्यावरती परिणाम होत असतो. म्हणून आपण बाहेर जाताना बघा उन्हाळ्याच्या दिवसात गॉगल वगैरे वापरतो किंवा काय, लक्षात आलं? तर ते डोळ्याचं प्रोटेक्शन असतं. आता हे लॅपटॉप वगैरे सुद्धा असतं की नाही, तर त्याला सुद्धा असं प्रोटेक्टिव्ह लेयर असते. लक्षात आलं? किंवा काच वगैरे काही बसवतात बघा, तर ते डोळ्याचं संरक्षण होण्यासाठी असते. पण आपल्याला काय करायचंय, रूट कॉजवर काम करायचं आहे. आत तुमचं जिथं डॅमेज होणार आहे, मी ते कुठं काय डॅमेज होणार आहे की नाही, तर ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर हे डॅमेजिंग जे होतं की नाही, तर हे तुमचं अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे सूज येते. लक्षात आलं? तुमचं जिथं रेटिना वगैरे जो असतो की नाही, तर तिथं ती सूज वगैरे येत असते. तर ही अल्ट्राव्हायोलेट रेजमुळं आणि हे टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप याचे जे ब्लू रेज असतात, तर त्याच्यामुळे तुमचं रेटिना जो आहे की नाही, दिसण्याची जी प्रोसेस असते, जिथं तुमचं फोटोसिंथेसिस वगैरे होतं की नाही, तर तिथं ते ते डॅमेज होत असतात. वयाप्रमाणे सुद्धा ते होणार असतात. प्रमाणे बघा, तुम्हाला मोतीबिंदू वगैरे होतं की नाही, ग्लुकोमा, डायबिटीजच्या लोकांना वगैरे बघा. आणि डायबिटीजच्या लोकांना जास्त का होतं? बघा, आपल्या डोळ्याचे जे रक्तवाहिन्या ज्या असतात, ते आपल्या केसापेक्षा फार बारीक असतात. डोक्याचे केस आहेत ना, आपल्या किडनी आणि डोळ्याच्या ज्या रक्तवाहिन्या ज्या असतात, कॅपिलरीज त्या फार अगदी बारीक असतात आणि म्हणून त्या लवकर डॅमेज होतात. आणि म्हणून मग ह्या होऊ नयेत म्हणून त्यांनी प्रिव्हेन्शन म्हणून ज्यावेळेपासून आता मला अंदाज वाटते बघा, हे कंपनीचं प्रॉडक्ट येऊन माझ्यामध्ये जवळ-जवळ 5-6 वर्ष झाली. त्यावेळेपासून ज्यावेळी इंट्रोड्यूस झाले, त्यावेळेपासून मला कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. लक्षात आलं? तर मी तरी सुद्धा रोज 1 कॅप्सूल घेतो. रोज 1 कॅप्सूल ही घेतो. कारण का आपण जे सांगितलं बघा आपल्या टॉपिकमध्ये, आपण जे खातो ते सप्तधातूमध्ये कन्व्हर्ट होत जातंय. हे काय औषधासारखं नाही. मला आता प्रॉब्लेम आहे किंवा होऊ नये म्हणून लगेच मी तेवढ्यापुरतं खातो महिना 2 महिने असं नाही आहे. हे जेव्हा तुम्ही रेग्युलर घेत राहता, तेव्हा ते सप्तधातूमध्ये कन्व्हर्ट होत जातंय, तेव्हा त्याचा तो उपयोग होतो. सुरुवात करायला पाहिजे. रोज 1 कॅप्सूल तुम्ही नाश्त्याबरोबर किंवा शेक बरोबर जेवल्यानंतर उपाशीपोटी घ्यायची नसते. लक्षात आलं? तर ह्या ब्लू रेजचा आपल्याला त्या ठिकाणी त्रास होत असतो. तर तिथं काय होतंय, तर ते जे ते ब्लू रेज पडतात की नाही, तर त्याच्यामुळे आपल्याला काय होत असते तुमचं रेटिना. लक्षात आलं? सुमित सर, ती इमेज दाखवा. आता बघा, तुम्हाला एक इमेज दाखवतो मी या ठिकाणी. फोटोसिंथेसिस म्हणजे जिथं आपल्याला तुमचं पिक्चर पडत असतं डोळ्यामध्ये, आपल्याला जे पिक्चर आपण बघतो की नाही, तर इथे आता बघा हे कसं दिसतं बघा, म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल. आता बघा ते कुल्फीसारखं आहे बघा, कुल्फी. आता हे कुल्फीसारखं उदाहरण माझ्या बायकोनं सांगितलं, भारतीनं. भारतीला म्हटलं, "भारती कशासारखं दिसतंय तुला काय सांग?" तर तिनं पटकन सांगितलं, "कुल्फी, कुल्फी खातो ते आईस्क्रीम." ते वरचं जे आहे की नाही वरचं, तर ते कुल्फी आईस्क्रीम आहे आणि खाली त्याची जी दांडी आहे की नाही, ते काठी असते की नाही त्या कुल्फीला, तर ती काठी आहे. आता हे डॅमेज झालेलं रेटिना तुमचा आहे. हे फोटोसिंथेसिस आहे की नाही, तर इथं ते होत असतंय. तर हे कसे जुळलेले आहेत बघा. वरचं जे आईस्क्रीम आहे की नाही, तर ते असं जुळलेलं पाहिजे, एकत्रित पाहिजे. बोटं बघा माझी अशी, हे जुळलेले आहेत, तर हे तसं अंतर झालं बघा, हे डॅमेज झालं. हे असं चिकटलेलं पाहिजे. तर ते चिकटलेले आहेत आणि त्याची खालची जी काडी आहे की नाही शेपूट, त्याची काडी कुल्फीला खाली काडी असते, लाकडी काडी, तर ते तुटक-तुटक झालेले दिसतात बघा. ते तुटक-तुटक झालेत ना, तर ते डॅमेज झालेत आणि जे त्याच्यात अंतर पडलंय की नाही, जे असं बोटं जुळलेत, त्याच्यात अंतर पडलंय बघा. तर असं ते अंतर नाही पडलं पाहिजे. तर हे डॅमेज होतं. फोटोसिंथेसिस म्हणजे जिथं तुमचं ते पिक्चर पडत असतं की नाही रेटिना वगैरे, ज्याच्यामुळे आपल्याला दिसतं. तर ह्या ब्लू रेज, टीव्ही, मोबाईल, लॅपटॉपचे जे ब्लू रेज असतात, त्यानं हे डॅमेज होत असतं. हे अल्ट्राव्हायोलेट रेजमुळं ते डॅमेज होत असतं. तर ते कसे पाहिजेत? सगळे असे एकत्रित इंटॅक्ट पाहिजेत, जुळलेले पाहिजेत आणि त्याची जी शेपूट आहे, ती अशी तुटली बघा ती. मध्ये इथं दाखवलं बघा इथं. ते तुटलेत ना, तर तसं नाही, ती शेपूट सुद्धा अखंड पाहिजे. तर हे डॅमेजिंग होतं आणि हे कशामुळं? अल्ट्राव्हायोलेट रेज आणि टीव्ही, मोबाईलचे ब्लू रेज असतात, त्याच्यामुळे हे डॅमेज होत असतं. लक्षात आलं? थँक यू सुमेश सर. ही इमेज तुम्हाला लक्षात आली काय डॅमेज होतंय म्हणजे काय? आणि इथं काय होत असतं, हे सगळं काय करत असतात फोटोसिंथेसिस म्हणजे पिक्चर जे पडतं की नाही रेटिनामध्ये त्या डोळ्याच्या पडद्यावरती, तर ते खराब होत असतं. लक्षात आलं? तर हे आपल्याला त्याच्यामुळे ते डॅमेज होतं मी तुम्हाला सांगितलं. आता ह्याच्यामध्ये जे हे आहे की नाही झियान्थिन किंवा काय ते ल्युटिन जे सांगितलं की नाही, तर त्याची जी ॲक्शन असते की नाही, तर ते काय करत असतं तुम्हाला, तर ते बघा मॅक्युलर पिगमेंट ते तुमचं प्रोटेक्शन करतं रेटिनाचं. लक्षात आलं? आणि ते 20% तुमचं डॅमेज होतं की नाही, तुमचं ते रेटिना डॅमेज व्हायचं ते इन्क्रीज ते तुमचं 20% होत असतं. लक्षात आलं? ते 20 ते 40%.
ते डॅमेज होत असतं. आणि हे तुम्ही जर रोज एक कॅप्सूल जर तुम्ही घेतला, याच्यावरती रिसर्च आहे, रोज एक कॅप्सूल, तर 43% ते डिक्रीज होतं. 43% हे डॅमेजिंग होणारच आहे. पण तुम्ही टाळू शकत नाही. टीव्ही, मोबाईल आता सर्व्हिसवाल्या लोकांना तरी त्यांनी लॅपटॉप टाळू शकत नाहीत. लक्षात आलं? किंवा आपण उन्हात वगैरे जातो तर ते गॉगल वगैरे घाला किंवा काय वगैरे ते प्रोटेक्शन करा. पण तुम्हाला ह्याच्या आत मुळावर जे काम करायला पाहिजे की नाही, तर तिथं तुम्हाला हे जर आपण हे ल्युटिन, झिंथियान वगैरे जर आपण द्यायला लागलो, तर 43% ते काय होतात डेव्हलप होतात ते. तुमचा हा जो हे आहे ARMD एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन तर ते काय होतं 43% त्या ठिकाणी कमी झालेलं दिसून येतं. आणि हे ल्युटिन आणि झिंथियानची ॲक्शन काय मी सांगितली तुम्हाला कार्टिनोइड्स म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी त्याच्यामध्ये असते. लक्षात आलं? तर हे आपण जर रोज एक कॅप्सूल ज्यावेळी घेतो की नाही, आता त्याच्यामध्ये हे व्हिटॅमिन ए, सी, ई का केलेलं आहे? हे एकत्रित ज्यावेळी जातं, आता ल्युटिन, झिंथियान बरोबर. मग हे का घातलंय त्याच्यात व्हिटॅमिन ए, सी, ई? ते मी सांगितलं ना वर्क्स ॲज अ अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंटचा काय रोल कसं ते ऑक्सिडेशन जळणे वगैरे मी तुम्हाला सांगितलं की नाही तर ते. तर म्हणून तुम्हाला इकडनं सुद्धा बघा, तुम्हाला कोशिंबीर खावा, सॅलड खावा वगैरे सांगितलं जातं की नाही किंवा काय तर त्याचा पण रोल तिथं असतो. आपल्याला व्हिटॅमिन ए, सी, ई त्याच्यातनं सुद्धा आपल्याला हे व्हिटॅमिन्स, मिनरल्स वगैरे मिळत असतात. म्हणजे आपल्या आहारामधनं सुद्धा आहे की नाही आपल्याला हे मिळणं आवश्यक असतं. मल्टीव्हिटॅमिन टॅबलेटमध्ये पण ते सांगितलं की नाही तर ते. तर हे आपल्याला आपल्या आहारामधनं तेवढं पाहिजेल आहे तेवढं मिळत नसतं. का? तर शेतीची वाट लागलेली आहे. म्हणजे आता आपण म्हणतो ना आता हे शेतीमध्ये किती तुम्ही बघा जमिनीचा ऱ्हास होत निघालाय. पोषक तत्व राहिलेली नाहीत. आपल्याला वाटतं मी काजू, बदाम, फळं, पालक खातो, मेथी खातो वगैरे किंवा काय. तर प्रचंड रासायनिक खतांचा वापर आहे आणि त्याच्यामध्ये ती पोषक तत्व आपल्याला मिळतच नाहीत. आपल्याला वाटतं असं मी फळं खातो, काजू, बदाम, सफरचंद आणि अमुक खातो, तमुक खातो. जमिनीतच नाही तर त्याच्यात कुठलं काय आलंय? आणि हे आपल्याला काय होतंय, हे मिळत नाही आणि हे आपल्याला इकडनं सांगितलं जात नाही. तुमचे डोळे झाले किंवा काय ते कॅटरॅक्टचं ऑपरेशन करावं लागतंच लक्षात घ्या. तिथं काय हे नाही आहे. पण होऊन आता माझं बघा 68 वय आहे. आता मला जरा सुद्धा कोणत्याही प्रकारचे कॅटरॅक्टचे किंवा कुठलंही लक्षण नाही आहे किंवा डोळे चष्मा जो माझा आहे, तो गेले कित्येक वर्ष तोच नंबर आहे. त्याच्यामध्ये कमी झाला नाही आणि वाढला सुद्धा नाही. लक्षात आलं? आणि मला 68 वयामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचं कॅटरॅक्टचं किंवा काय याचं लक्षण सुद्धा त्या ठिकाणी दिसत नाही. तर हे आता मी 5-6 वर्ष झाले हे रेग्युलर एक ती गोळी रोज त्या ठिकाणी घेतोच घेतो. तर ह्याचं आपल्याला हे काय होतं, की आपण कसं प्रिव्हेन्शन रोग झाल्यानंतर आपण उपचार करतो. तर होऊ नये म्हणून जर आपल्याला काय करायला पाहिजे की नाही, तर हे तुम्हाला झिंथियान आणि ल्युटिन मी सांगितलं की नाही, तर त्याच्यातले मेन इन्ग्रीडियंट्स आणि ऑक्युलर डिफेन्स ही कॅप्सूल जर आपण घेतलो, तर तुम्हाला ते डॅमेजिंग जे होणार आहे, ते आपण नाही टाळू शकत. तर ते तुम्हाला काय होणार आहे, त्याचा उपयोग झालेला दिसून येणार आहे. लक्षात आलं? तर तिथं काय होतं तुमचा तो ब्लड सप्लाय जो असतो की नाही, तर तो कमी होत असतो. हे डॅमेज झाल्यामुळे आहे की नाही, ते फोटोसिंथेसिसमध्ये मी तुम्हाला दाखवलं बघा आणि मग पुढे जाऊन की नाही ते आंधळेपणा वगैरे ती पुढची प्रोसेस आहे. लक्षात आलं? तर हे त्याच्यामुळे ते होत असतं आणि हे डिजनरेशन की नाही वयाप्रमाणे पण बघा तुम्ही बाकी पण बघा आपली स्किन किंवा काय हे डिजनरेशन मी सांगितलं ना शर्यती ते शरीर म्हणजे झिजणार आहे ते शरीर मग ते होणारच असतं तुम्ही टाळू शकत नाही. तर मग ही झिजण्याची जी प्रोसेस आहे की नाही तर ती स्लो डाउन झाली पाहिजे आणि ते आपल्या हातामध्ये काय तुम्ही टाळू शकत नाही टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप त्याला जेवढं शक्य आहे तेवढं मोबाईल तरी कमी करा. आपण नको ते काय, नको त्या गोष्टी काहीतरी बघत बसतो. लक्षात आलं? आता इथं तुम्हाला आम्ही टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप कुणाला झोपेची तक्रार असते बघा. तिकडं पण आम्ही तुम्हाला सांगतो. तिथं तुम्हाला काय होतं त्याचे जे ब्लू रेज असतात, तर ते काय ब्लू रेजचा आणि दुसरा काय त्याचा साइड इफेक्ट असतो, ते तुम्हाला जरी तुम्ही टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप जरी बंद केला, तरी ते जे ब्लू रेज असतात ते तुमच्या डोळ्याला, तुमच्या मेंदूला तो प्रकाश दिसत राहतो. झोप लागत नाही की नाही किंवा रात्री बऱ्याच लोकांना झोपेची तक्रार असते बघा. तर त्याचं कारण काय असतं, की तुम्हाला जरी तुम्ही शेवटपर्यंत झोपेपर्यंत किंवा झोप लागत नाही म्हणून सुद्धा तुम्ही मोबाईल बघत बसता. लक्षात आलं? तर त्याचे जे ब्लू रेज असतात, तर त्या ब्लू रेजमुळं मेंदूला काय वाटतंय अजून अंधार झालेला नाहीये. अजून त्याला दिवस दिसतो आणि मग ते जे तुम्हाला झोपेसाठी जे मेलाटोनिन हार्मोन आहे, ते क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये सिक्रेटच होत नाही आणि मग तुम्हाला झोपेच्या तक्रारी येतात बघा. म्हणजे तिकडं ह्या टीव्ही, मोबाईल, लॅपटॉपचा तो पण एक दुष्परिणाम आहे. लक्षात आलं? आणि म्हणून मग झोपेचे तुम्हाला तक्रारी असल्या, की तुमचं आरोग्य बिघडलं. तुमचं वजन कमी होणार रात्री झोपेत. तुमचे मसल्स बिल्ड होणार रात्री झोपेत. तुमच्या बॉडी जे सगळं रिपेअरिंगचं काम, डागडुजीचं काम, मेंटेनन्सचं काम करणार रात्री झोपेत. तुमची रात्रीची झोप बघा ना किती आहे.
चांगली लागते काय, गाढ झोप लागते काय, तर ती नसते. आणि म्हणून किती इथं तुम्हाला गाईड केलं जातं. डॉक्टर प्रसाद पाटील झोपेवरती स्वतंत्र लेक्चर देतात. तर इथं काय केलं जातं, रूट कॉजवरती काम. रोगाचं जे मूळ आहे की नाही, तर त्याच्यावरती काम केलं जातं. आणि मग हे ते कोणत्याही प्रकारचं औषध नाही आहे. आता कॅप्सूल म्हटलं की आपल्याला काय वाटतं, अरे हे काहीतरी औषध आहे, काय तर नाही आहे. तर हे फूड फॉर्मॅटमधलं आहे. आणि हे ज्यावेळेला आपण देतो की नाही, हे तुम्हाला काय होतं, तुमच्या फोटोसिंथेसिस, मी तुम्हाला रेटिना, हे एज रिलेटेड जे प्रॉब्लेम होणार आहेत, ते सगळे होणार नाही आहेत. आणि हळू हे रेग्युलर घेत घेत राहावं लागतं. मी सांगितलं ना सप्तधातूमध्ये असं काय का मी एक 15-30 दिवस, महिनाभर औषध खाल्लं आणि माझं ते बरं झालं असं नाही आहे. तर हे सप्तधातूमध्ये कन्व्हर्ट होऊन तुम्हाला ते त्याचं आरोग्य त्या ठिकाणी चांगलं राहत असतं. लक्षात आलं? तर आपल्याला हे दिसण्याचे मी अल्ट्रा सांगितलं, हे ब्लू रेचं सांगितलं. लक्षात आलं? तर हे आपल्याला वयाप्रमाणे सुद्धा की नाही आपलं शरीर झिजत असतं. तर त्याचा म्हणून हे अँटीऑक्सिडंट, हे तुम्हाला व्हिटॅमिन ए, सी, ई हे सगळा एकत्रित जो असतो की नाही, तर तो तुम्हाला त्याचा छान त्या ठिकाणी ते तुमचं ऑक्युलर म्हणजे मीनिंग सांगितलं, डोळ्याशी रिलेटेड तुमची दिसण्याची क्षमता वाढते. लक्षात आलं? नंतर तुम्हाला अक्षरं वगैरे वाचताना वगैरे प्रॉब्लेम येतो बघा किंवा काय, तर हे तुमचं काय होत असतं, तुमचा हे रेटिना खराब होत असतो किंवा काय. तर दिसायला पाहिजे आपल्याला शेवटपर्यंत चांगलं बघायला पाहिजे. सृष्टी एवढी चांगली आहे, निसर्ग बघायला पाहिजे, चांगलं बघायला पाहिजे. तर मग डोळ्याच्या माध्यमातून आपण ज्ञान ग्रहण करत असतो. तर मी तुम्हाला सांगतो, मग इथं आम्ही तुम्हाला आहारामध्ये सांगतो की नाही, तर तुम्हाला तुमचा तुमचा कोश बघा. काय खाऊ नका सांगितलं जातंय का आहारामध्ये सुद्धा आपण जे जेवण घेतो की नाही, मग त्याच्यामध्ये तुम्हाला कसं काय-काय तुमचे आणखीन काय प्रॉब्लेम असतील, तर तिथं स्पेसिफिक गाईडन्स केला जातो. मग तिथं थोडा-थोडा तुम्ही बदल, इथं तुम्हाला मी दिलं हे न्यूट्रिशन आहे, जे तुम्हाला मिळत नाही. लक्षात आलं? आणि हे जेवढं आपण वेल बॅलन्समध्ये पाहिजे तेवढं, आता बघा, इथं हे मी तुम्हाला सांगितलं की नाही, हे मग 13 मिलीग्रामच का घातलं? हे लुटीन, झिंझियान्थिन 26 मिलीग्राम का घातलं? तर ते योग्य त्या मात्रेमध्ये, त्या प्रपोर्शनमध्ये त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए 420 मिलीग्राम का, व्हिटॅमिन सी 28 मिलीग्राम, व्हिटॅमिन ई 52 मिलीग्राम. तर त्याचं कसं असतं, रोल असतो. म्हणजे उगीच घालायचं म्हणून तिथे जादा घातलंय असं नाही आहे. तर त्याचे मात्रा जी असते की नाही, कॉम्बिनेशन जे असतं की नाही, तर ते योग्य त्या प्रमाणात. नाहीतर जादा घालून चालत नाही, कमी घालून सुद्धा चालत नाही. आणि हे कंपनीचं कसं रिसर्च आहे. कंपनीने ह्याच्यावरती रिसर्च केलंय. त्याच्यामध्ये सायंटिस्ट, डॉक्टर, डायटिशियन या तिघांचं पण ब्रेन तिथं आहे. आपल्याला इथं कुठे डोकं चालवायची आवश्यकता नाही आहे. तर हे जर आपण रेग्युलर घेतलं की नाही, हे फ्री रॅडिकल मी सांगितलं, कचरा, ऑक्सिडेशन, लक्षात आलं, हे काही मेडिकल टर्म आहेत. हे डिजनरेशन, तुमचा ऱ्हास होणारच असतो. तर हे होणार नाही. कर्णाला कसं कवच कुंडल होते की नाही, कर्णाला, कर्णाला कवच कुंडल. तर आपण सुद्धा हे कवच कुंडल कशासाठी? डोळ्यासाठी. आणि रोज एक जर आपण कॅप्सूल घेतलं की नाही, मी तुम्हाला पक्की गॅरंटी देतो, हे तुम्हाला आपल्या हातामध्ये काय आहे? माझ्या हातामध्ये काय आहे? तर हे एक कॅप्सूल ज्यावेळेला आपण घेतो की नाही, तर तुम्हाला बघा, ज्यांना फेस जास्त करावं लागतं, प्रामुख्याने सर्व्हिसवाल्यांना लॅपटॉप समोर जे असतो, तर त्यांना तर हे त्याचा पर्याय नाही, तुम्हाला पर्याय नाही आहे त्याच्याशिवाय. का? तर हे वेल बॅलन्समध्ये एवढे सगळे इन्ग्रीडियंट्स एकाच ह्याच्यामध्ये आहेत आणि घ्यायला सोपं. आणि तोंडात कॅप्सूल टाकायची, पाणी पिलं की झालं. लक्षात आलं? फक्त उपाशीपोटी घ्यायची नसते. शेक नंतर, नाश्त्यानंतर, जेवल्यानंतर कधीही दिवसभरात एक गोळी त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. आणि मी ज्यावेळेपासून 5-6 वर्ष होऊन गेले कंपनीने इंट्रोड्यूस केले, त्यावेळेपासून न चुकता घेतो. तर दिसायला पाहिजे, डोळे सगळ्यांचे शाबूत पाहिजेत. कुणाकुणाचे डॅमेज झालेत, काय-काय झाले बघा. तर आपल्याला हे नको असेल की नाही, या ब्लू रेजचा किंवा अल्ट्राव्हायोलेट रेजचा, आपण सूर्य टाळू शकतो काय हो? बाहेर सूर्यप्रकाशात मी जाणारच नाही. हे टाळू शकतोय काय? नाहीच, आपण टाळू शकत नाही. तर त्याला आपल्या हातामध्ये काय आहे की नाही, मग तुम्ही गॉगल वापरा वगैरे काय की नाही, तर तो असतोच. पण त्याला मुळावर काय काम करायचं, तर तुमच्या क्षमता वाढवायची. तुमचा रेटिना किंवा तुमचे फोटोसिंथेसिस होणारे डोळ्याचे जे ऑर्गन्स आहेत ना, तर त्याची क्षमता वाढवायची. आता आपण बाकी सुद्धा जे हे घेतो की नाही, तुमचे मसल स्ट्रॉंग झाले पाहिजेत, तुमचे ऑर्गन स्ट्रॉंग झाले पाहिजे. तिथं मेडिसिन फ्री झालेले तुम्ही लोकांचे जे डायबिटीज गेलं, हे गेलं, ते गेलं, जे लोकांचे रोज एक्सपिरियन्स ऐकता, तर त्याचं रूट कॉज वरती काम होतं. हे जे पोषक तत्व तुम्हाला नाही मिळत, त्याचा रोल 80% असतो. लक्षात आलं काय? आणि मग तुम्हाला पाहिजेल आहे तो योगाभ्यास,